गव्हाचे पीठ व चिंचेची गुळवणी. भिजवलेली चिंचा, राई, गूळ, जिरे, गव्हाचे पीठ व तूप घेतलेले आहे. आता चिंच छानपैकी पाण्यात चोळून घेतल्या व चिंचेचे पाणी गाळून घेतले, जेणेकरून सर्व घाण चिंचेतली ती गाळली जाईल. आता कढईमध्ये तूप घेतले, त्यात गव्हाचे पीठ छानपैकी लालसर भाजून घेतले. बघू शकता. आता ते पीठ दुसऱ्या भांड्यात काढून लगेच त्याच कढईत 2 चमच तूप टाकले व त्याच्यात राई, जिरे याची फोडणी दिली व आपण जे पीठ भाजलेले होते त्यात चिंचेचे पाणी टाकले व छानपैकी मिक्स करून घेतले. आता तेच पाणी मी त्या राई जिऱ्याच्या फोडणीत टाकले व वरून उरलेले जे चिंचेचे पाणी होते ते देखील टाकून घेतले व छानपैकी आता ही गुळवणी उकळू दिली व त्यात चवीपुरता गूळ टाकला व छानपैकी मिक्स केले. वरून ती थोडासा तिखटपणा येण्यासाठी थोडे मीठ व लाल चटणी टाकली. तयार आहे आपली गुळवणी. धन्यवाद.